नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। राज्यासह देशातील काही भागात सकाळी थंडी जाणवत आहे। दुपारी उन्हाचा चटका आणि सकाळी थंडी अशी स्थिती आहे। सध्याची थंडी ही पश्चिम झंझावतीमुळे जाणवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। खताच्या माध्यमातून जमिनीला विविध प्रकारचे पोषक आणि सेंद्रिय पदार्थ मिळतात, त्यामुळे प्रामुख्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक पीक उत्पादन मिळते, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जर तुम्हाला PM किसान योजनेचा 16वा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या अर्जामध्ये काही चूक असू शकते। उदाहरण, तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती देखील या ठिकाणी चुकीची असू शकते। ही माहिती तुम्ही दुरुस्त केल्यास तुम्हाला 16वा हप्ता नक्की मिळेल। तर पुढे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पंतप्रधान PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जर तुमचा अडकला असेल तर तुम्ही eKYC केलं नसल्याची शक्यता आहे। वास्तविक हप्त्याचा लाभ घेण्यासाठी eKYC करणं बंधनकारक असल्याचं सरकारनं आधीच स्पष्ट केलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सन 2023 आणि 24 या वर्षासाठी प्रमुख खरीप आणि रब्बी हंगाम पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे। जे अंदाज प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। नॅनो युरियाचा वापर केल्याने केवळ खताचाच खर्च कमी होत नाही आणि पिकांचे अधिक उत्पादन मिळते, परंतु कचऱ्याचा परिणामही कमी होतो। त्याच्या वापरामुळे इतर खताची उपयुक्तता आणि उत्पादन क्षमता तर वाढतेच, पण पिकांची गुणवत्ताही सुधारते, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। यंदाचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला आहे। बाजारात दर्जेदार हळदीची आवक होत असून हळदीचा उठावही आहे, त्यामुळे एका महिन्यात हळदीच्या दरात प्रति क्विंटल 2,000 सुधारणा झाली। गेल्या 3 वर्षात तुलनेत हळदीला चांगले दर मिळत आहे। यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बांगलादेशला कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना अखेर केंद्र सरकारने काढले आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये संयुक्त अरब अमिराती, UAE आणि बांगलादेशला मिळून 64,400 टन कांदा निर्यातीस या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात 2 वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। जिल्ह्यातील 14,800 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटीची मिळणारी ही रक्कम 75 कोटी रुपयाचे घरात असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर या ठिकाणी पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांना रास्त भाव आणि सहज साठवणूक देण्यासाठी ई-किसान उपज निधी लॉन्च केले आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांनी या ठिकाणी आज सांगितले की कृषी क्षेत्र देशाचा विकास करण्यास मदत करेल। 2047 पर्यंत भारत बनण्याच्या दिशेने अग्रगण्य स्तंभ असेल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत शुक्रवारपर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गत 43 जिनिंग कारखान्यामध्ये खाजगी व्यापाऱ्याकडून 8,77,661 क्विंटल, भारतीय कापूस महामंडळ CCIच्या 6 केंद्रावर 67,995 क्विंटल मिळून एकूण 9,32,682 क्विंटल कापूस खरेदी झाला। अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।